दंडवत आजच्या सत्रामध्ये आचार्य प्रकरणातील 262 क्रमांकाचं वचन आपण श्रवण करणार आहोत। सुखिया श्रीमंताच्या घरी पुरुष होनी जन्मती, मग 12 वर्षा संबंधने दुची नये। मागील वचनामध्ये आपण भक्त बाईसा यांच्या विशेषतेबद्दल बघितलं की स्वामी म्हणतात की म्हातारी म्हणजे तमाचा मोटाळागापरी एकच ही निके, जे येणेविना गतीची नाही। जे ही विशेषता जी आहे ती भक्ताची विशेषता स्वामींनी या ठिकाणी सांगितलेली आहे, आपल्याला निरूपण केलेली आहे। ऐसे जीवाचे करणीये जरी झाले तरी परमेश्वर काही करीती पा। लापणिकेमध्ये सांगितलेलं आहे की असं जीवाचं करण आहे, कर्तृत्व आहे भक्ताचं। ज्या ज्या काही विशेषता आपण लीळेमध्ये पण प्रकरण वसाच्या बघितलेल्या आहेत। एकाचे ऐकत खेव जाय, एका अवस्था प्रकटे, एक उपाय करून धाडी, एका जे काही विषय प्रेमी आहेत ते तर ऐकता क्षणी आणि चौकळीकेचे 4-3 वेळा विचारून, ह्या काही विशेषता आहेत त्यांच्या। आणि मुळातच परमेश्वराशिवाय जगणे नाही, राहणे नाही, ही एक भक्ताची विशेषता आहे। आणि म्हणून परमेश्वर सुद्धा त्यांना वियोग देत नाही, नित्य संबंध ही अजून एक विशेषता आहे। म्हणजे भक्ताचा कड झाला की भक्त वियोगी नुरे, आणि भक्तास नित्य संबंध हा परमेश्वराचा कड झाला। दोन्ही कड तिथे घडत आहेत। ह्या भक्ताच्या विशेषता आहे, ज्ञानी यापेक्षा पण। मग भक्ताचा जर का असा कड आहे, अवंचकत्वे आवडीपूर्वक परमेश्वराच्या ठाई त्यांचं जे काही समर्पण आहे ते असं समर्पण असताना मग परमेश्वर काही करीती पा, म्हणजे परमेश्वर काय करतात बरं। ना सुखिया श्रीमंताचा ठाई सर्वोत्तम देह देऊनी पुनरपी आपला संबंध देती। सुखिया श्रीमंताच्या घरी जन्मवून आणि सर्वोत्तम देह देऊन, सर्व उत्तम देह देतात। असं काही त्या देहासंबंधित जे काही आजाराचं देह असतं, रोगराईचं देह असतं, असं नाही। उत्तम प्रकारचं देह त्या पुनःसंबंधी दिल्या जातं आणि मग आपला संबंध देते आणि नंतर मग भेट देतात, असं सांगितलेलं आहे। आता आपण बाईसांच्या बाबतीमध्ये बघितलं की येणेविना गतीची नाही, म्हणजे परमेश्वराशिवाय जगणे नाही। परमेश्वर जीवाचा, भक्ताचा आत्मा आहे। मग अशा प्रकारे ज्यांनी परमेश्वर वियोगी आपलं देह धाडलं, देह क्षेपलं, त्यांना परमेश्वर काय देतात, वचन संबंध आपण दिला ना। सुखिया श्रीमंताच्या घरी, सुखिया श्रीमंत, सुखी म्हणजे तिन्ही ताप नाही, श्रीमंत म्हणजे कवणी पदार्थ उना नाही। ऐसिया घरी पुरुष होऊनी जन्मवीत, स्त्री होऊन जन्मवीत नाही, पुरुष देह त्या ठिकाणी दिला जातो। मग 12 वर्षा संबंध नेदूची नाही, प्रश्नार्थक चिन्ह आहे। 12 वर्षानंतर सुद्धा स्वामी भेट देणार नाहीत का? ना, देणार आणि देतात। उत्तम अधिकाराचे जे पुरुष आहेत त्यांना परमेश्वर 12 वर्षा भेट देतात, असं या वचनामध्ये। जे परमेश्वराला समर्पित आहेत, मग ते ज्ञानी असो नाही तर भक्त असो, त्यांना परमेश्वर सुखिया श्रीमंताच्या घरी पुनःसंबंधी जन्मवितात। या संदर्भामध्ये लीळा जी आहे ती मागील वचनाच्या संदर्भातच लीळा आहे। उत्तरार्ध 626 क्रमांकाची, त्याचा पूर्वार्ध आपण मागील वचनाच्या विश्लेषणामध्ये बघितला। उत्तरार्ध आता बघूया। स्वामींनी सांगितलं की एकाचे ऐकत खेव जाय, एकासी अवस्था प्रगटे, एक उपाय करून धाडी। आणि मग महादाईसांनी विचारलं
ऐसेची ज्ञानिया करी तरी काहीजी, स्वामी म्हणतात सुरी पाटी विक वागोळ, ऐसे जो ज्ञानिया करी तयासी पिंड हनन मळ लागे परी वाया न वचे. म्हणजे परमेश्वरासाठी म्हणून देह क्षेपलेला आहे म्हणून ते वाया जाणार नाही. यथा आमचे आचार्य भट्टोबास यांना अवस्था प्रकट झाली, अभिलाष अथ चिंताच स्मरण गुण कीर्तनम, म्हणजे जडता मरण अवस्थेपर्यंत ते पोचले. महादाईचा जर का भेटल्या नसत्या तर आचार्य राहिले नसते. आणि बरोबर त्या अवस्थेपर्यंत पोचलेले असतानाच आमच्या महादाईचा सुद्धा तिथे पोचल्या आणि भट्टोबासांना ते पाठीवर घेऊन आलेले आहेत. यदा कदाचित भट्टोबासांनी आत्महत्येसारखं जर काही केलं असतं आमच्या स्वामींच्या वियोगामध्ये तर ते वाया गेले नसते. त्यांचं जे समर्पण आहे ते आत्मघातामध्ये पडलं नसतं, हिंसेमध्ये पडलं नसतं. जे काही स्वतःचा स्वतः घात आपण करून घेतो हा दोषजनक प्रकार सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये ते पडले नसते. काही ना काही दोष लागला असता, परंतु ते सांगितलं ना एरे गुणे ते नासल्या जात असतं. अशा पद्धतीने हा निर्णय आमच्या स्वामींनी सांगितला. दायंबा म्हणतात, जी जी गोसाव्यांचा योगी आम्ही जिता निके की मेलेया निके. आता विचारतात की देवाच्या वियोगामध्ये आम्ही जगलेलं चांगलं की मेलेलं चांगलं, काय चांगलं असेल? मेलेलं चांगलं. मग आपण जिवंत का बरं? आपण का जिवंत? कारण की आपल्याला परमेश्वर प्राप्तीशी आपल्याला तसं काही घेणं देणं नाही. आपण ज्यांनी कोणी उपदेश घेतलेला आहे किंवा संन्यास दीक्षा हा जो काही आपण विषय केलेला आहे ते कुणी देव प्राप्त करायला म्हणून ते घेतलं नाही. किती लोकांनी उपदेश घेतले की आम्हाला देव मिळावा म्हणून उपदेश घेतोय आम्ही. कोणी तसं काय नाही. आमचं ते प्रपंचामध्ये सुखदुःख आहे ते कमी व्हावं, उपदेश घेतलं की ते कमी होतं. कोणीतरी मला म्हणाले, आम्ही म्हटलं उपदेश का घेता तुम्ही? ते सगळा परिवारच होता तो. म्हटलं ते म्हणाले की आम्हाला ना खूप सुखदुःख आहेत, असं तसं संकट आहेत, मग उपदेश घेतलं की ते संकट जातील. म्हटलं हे तर बरोबर आहे, उपदेश घेतले की संकट जातील, पण जर का संकट नाही गेली तर मग उपदेश सोडणार का परत? मग ते एकमेकांकडे बघायला लागले की आम्ही विचार कधी केलाच नाही. म्हटलं मानव पंथात यायचं तर संकट जातील म्हणून येऊ नका, उलट संकट जास्त येतील. आयुर्वेदिक औषध घेतलं तर काय होतं? दुखणं उलट वाढतं ते. परंतु कशासाठी वाढतं? मुळासकट निघून जाण्यासाठी म्हणून ते वाढतं आणि मग ते कायमचं निघून जातं. आपल्याला ॲलोपॅथिकची सवय लागली, लगेच औषध घेतलं की दुखणं गेलं पाहिजे, विडा ठेवला की दुखणं गेलं पाहिजे लगेच. मग काय देवाचा उपयोग आपल्याला आपण काय केलं? देवाला आपण कामाला ठेवलेलं आहे. आम्हाला काही संकट आलं आम्ही तुम्हाला विडा ठेवू आणि तुम्ही आमचं काम करायचं, बस. आम्हाला दुःखात ठेवायचं नाही. म्हणजे यासाठी आपण महानुभाव पंथामध्ये आलेलो आहोत, परंतु महानुभाव पंथामध्ये यासाठी यायचं नसतं. अशा लोकांनी महानुभाव पंथात यायचं नाही. महानुभाव पंथात यायचं म्हणजे त्यांनी देव प्राप्त करण्यासाठी म्हणूनच यायचं असतं. आणि येणाऱ्यांनी पण हा विचार करायचा असतो आणि उपदेश देणाऱ्यांनी पण त्यांना हा विषय समजून सांगितला पाहिजे की असं असं आहे बरं का. म्हणजे शाळेत ॲडमिशन घेतलं म्हणजे शाळेत यावंच लागेल. तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे चालाल तर नाही चालत. तुम्ही जेव्हा ॲडमिशन कुठेही घेता, कंपनीत एखाद्या नोकरीला लागता, तर तिथले नियम असतात, ते नियमामध्ये तुम्हाला ते देतात, त्यांच्या नियमाने वागावं लागतं, तुमच्या नियमाने चालत नाही. म्हणजे निरूपण तुमच्यामुळे उशिरा सुरू होऊ शकतं, परंतु तुमच्यामुळे बस उशिरा सुटू शकते का? रेल्वे तुमच्यामुळे उशिरा सुटू शकते का? तिथे कसं आपण वेळेवर त्यांच्या नियमात चालतो, तशा पद्धतीने इथे आपले नियम नाही चालत, इथे परमेश्वराचे नियम चालतात. आणि म्हणून तुम्हाला जर का अजूनसुद्धा तशी काही मनामध्ये भावना नसेल तर ती निर्माण करा. ती लीळाचरित्र सूत्रपाठ या माध्यमातूनच ती निर्माण होईल. नुसतंच उपदेश घेऊन आणि कान फुगून काही होत नसतं बरं का. नुसतंच मंदिरात आले प्रवचनाला, मला बरं वाटलं, आज 50 लोक आहेत बरं का,
आज 100 लोक आहेत, खूप लोक येतात प्रवचना, खूप लोक येतात, मला आधी आनंद व्हायचा, किंवा कमी लोक आले की मला दुःख व्हायचं. रे आपण एवढ्या लांब लांब आपल्याला लोक बोलवतात, तिथे एवढे लोक असतात आणि उल्हासनगरला 4च लोक असतात कधी कधी ऐकायला, कधी कधी खरंच 4च लोक असतात बरं का. मग याच्याविषयी मला सुखदुःख व्हायचं. नंतर माझ्या लक्षात आलं की हे परमेश्वराचं ज्ञान आहे, हे ऐकायला अधिकारी जीव येत असतात, अनधिकारी जीव जे असतात त्यांचं येणं होत नसतं, त्यांना काही ना काही अडथळे निर्माण होतात. मग एखाद्या वेळेस तुम्हाला आवडही भरपूर असते, पण अडचणी अशा येतात की तुम्हाला प्रवचनाला येताच येत नाही, हा तुमचा अनधिकार आहे. मग आपण कितीही ओढून ताणून लोकांना आणलं तरी सुद्धा ते येऊ शकत नाही, कारण की त्यांचा अनधिकार आहे. आणि एखाद्याला किती टाळाटाळ केली तरी तो व्यक्ती बरोबर पोहोचणार, कारण की त्याचा अधिकारच आहे, याला काही इलाज नाही. त्या बेडकाला कितीतरी वेळा लांब लांब नेऊन टाकलं, एकदा तर नदीच्या पलीकडे नेऊन सोडलं त्याला, आता तो परत आला नाही पाहिजे. परत दुसऱ्या दिवशीच्या पूजा अवसराला तो बेडूक हजर. हे काय आहे? सगळ्यांना वाटतं त्यांनी येऊ नये, परंतु तरी तो येऊनच राहिला, हा अधिकार आहे. म्हणजे एखाद्या वेळेस स्वामींना वाटतं यांनी यावं, पण ते येतच नाही, तो अनधिकार आहे. आऊसांच्या बाबतीत देवाला वाटतं 6 महिने यांनी आलं पाहिजे लवकरात लवकर संधिधानी, पण ते येतच नाही. जेव्हा अधिकार निष्पन्न होतो तेव्हाच ते येतात. तसं आपल्या बाबतीमध्ये अनधिकार असेल तर तुम्ही तो बदलवा. नुसतंच निरूपण ऐकून काही उपयोग नाही आहे बरं का. तुम्ही किती निरूपण ऐका, काही लोक मला म्हणतात बाबा आम्ही तुमचं खूप निरूपण ऐकतो, मग काय बदल काय त्याच्यामध्ये? आता मला त्याचा काही आनंद होत नाही बरं का. माझे खूप रेकॉर्डिंग लोक ऐकतात म्हणून मी आनंदित होतो असं नाही. त्यांच्यात बदल काय आहे माझ्या लगेच लक्षात येतं की निरूपण फक्त लावून देतात की खरोखर ऐकतात. काही लोक फक्त लावून देतात, सुरू करून देतात आणि कामं करत राहतात, ते ऐकत नाहीत. काही लोक ऐकतात पण ते त्याला फॉलो करत नाहीत. काही लोक ऐकतातही आणि त्याच्यानुसार आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदलही करतात. हा बदल देवाला अपेक्षित आहे. आणि मगच तुमची उपस्थिती ही लेखी लागणार आहे. ना तर तुम्ही 10 दिवस जरी मंदिरात आले तरी उपस्थिती लेखी लागणार नाही, स्मरण लेखी लागणार नाही. कारण की त्या शुद्ध हेतूने ते स्मरण होत नाही आहे, ईश्वर हेतूने ते स्मरण होत नाही. फक्त तिथे टायमिंग वेळ टाकलेला आहे, 3 वाजता या म्हणून यायचं आपला आणि गाडी फिरवत राहायचं, हे स्मरण नाही होत. हे मी तुमच्या भल्यासाठी सांगतो. तुम्हाला जरी राग येत असेल, वाईट वाटत असेल की हे असे काय बोलतात, तरी तुमचं जे भलं आहे ते तुम्ही स्वतः तुमच्या पदरात पाडून घेतलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणून इथे ते म्हणतात की देवाशिवाय जगणं चांगलं की मरणं चांगलं. आमचे स्वामी सांगतात पोरे हो आता मरा तरी चांग. आमच्या समोरच जर का तुम्ही मेलात तर उलट चांगलं आहे, म्हणजे निर्दोष. म्हणजे देव काय आपलं मरण चिंतत नाही बरं का. देव आपलं मरण चिंतत नाही. देव चिंततात की आम्ही गेल्यानंतर काय होईल. खास करून दायंबासांना स्वामी का म्हणतात की दायंबासांच्या हातामध्ये काय आहे, शंख तुळशी. स्वामी म्हणतात तुमच्या हातामध्ये शंख तुळशी आहे, म्हणजे तुम्ही भविष्यामध्ये विकल्पाला देवतेला शरण जाणार आहात. बोधवंत व्यक्ती आहेत, दायंबा सन्निधानी आहेत, स्वामींशी चर्चा करतात, एक एक प्रश्न त्यांचे आहेत. म्हणजे आपण दायंबापर्यंत सुद्धा पोचू शकत नाही, अशा प्रकारची दायंबांची बैठक आहे. तरी सुद्धा त्यांच्या हातात विकल्पाची खूण दिसते आहे. स्वामी म्हणतात भविष्यात तुम्हाला शंख तुळशी लागेगा. आणि खरोखरच तसं होतं. म्हणून स्वामी त्यांना काय म्हणतात, आता मरा तरी चांग, आता मेलात तर बरं होईल. कमीत कमी विकल्पाला शरण न जाता तुमचा मृत्यू होईल, किंवा परमेश्वर काय विधी घडवतील आणि मृत्यू होईल. स्वामींच्या समोर निर्दोष सरतील. आपलं जगणं जेवढं निर्दोष असलं पाहिजे, आपलं सरणं सुद्धा मरणं सुद्धा निर्दोषच असलं पाहिजे. आणि म्हणून ते निर्दोष मृत्यू आपल्याला स्वीकारता आला पाहिजे. आमच्या निळभट्टांनी तो निर्दोष मृत्यू स्वीकारलेला आहे, डांगरेशांनी तो स्वीकारलेला आहे, बाईसांनी, महादेवा भट्टांनी तो स्वीकारलेला आहे. माईम भट्ट जे आहेत त्यांनी तो निर्दोष मृत्यू त्यांच्या नशिबी आहे. निर्दोष मृत्यू सुद्धा नशिबी असावा लागतो. आणि म्हणून स्वामी सांगतात आता मरा तरी चांग. म्हणजे आता म्हणजे जोपर्यंत आपल्याकडनं दोष घडत नाही
तोपर्यंत आपला मृत्यू आला तर बरोबर चांगलं होऊन जाईल. आणि जर का आपल्याला दोष घडला आणि नंतर मृत्यू आला तर मग गेला तो जन्मच वाया गेला आपला. म्हणून स्वामी सांगतात, आता मरा तरी चांग, दायंबाय पुसले जी जी असंविधानी चियासी पुनसंबंधू होय जी. प्रश्न विचारला, असन्निधानातले जे पुरुष आहेत म्हणजे सन्निधानातल्या पुरुषांना पुनसंबंध होतो हे कळालं, पण असन्निधानातल्या पुरुषांनाही पुनसंबंध होतो का? स्वामी म्हणतात, विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे निरालंबी देवता स्मरणे, जो जन्मक्षेपी त्यासी परमेश्वर पुनरपी आपला संबंध देती. अस्ति परीच निरूपण. आता सन्निधानी असतील तर कोण असतील? ज्ञानी आणि भक्त सन्निधानी असतात. असन्निधानी कोण असतात? केवळ ज्ञानीच असतात, भक्त असन्निधानी नसतात. म्हणून स्वामींनी अस्तिपरी प्रकरणाचं निरूपण केलेलं आहे, विकार विकल्प शून्य वगैरे, आणि त्याशी परमेश्वर पुनरपी आपला संबंध देती, म्हणजे असन्निधानातल्या पुरुषांना सुद्धा पुनःसंबंध होतो हे स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि ज्ञानीयाला देखील पुनःसंबंध होतो हे देखील यातनं आम्हाला कळालेला. तरी कैसा देती जी, म्हणजे पुनःसंबंध देतात तो कसा देतात? स्वामी म्हणतात, उत्तमासी 12 वर्षा, उत्तम अधिकाराचे जे पुरुष आहेत त्यांना 12 वर्ष म्हणजे पुनःसंबंधी जन्मल्यानंतर 12 वर्षाचा तो देह झाला की परमेश्वर स्वतः भेट द्यायला येतात. त्याच्यापेक्षा कमीच असेल तर 12 वर्ष 1 महिना, 12 वर्ष 2 महिने, 12 वर्ष 10 महिने किंवा 16 वर्ष, म्हणजे जेवढा अधिकार उत्तम असेल तेवढी लवकर भेट देणार, आणि जेवढा अधिकार कमीच असेल तेवढी उशिरा परमेश्वर भेट देणार. एकाला 16 वर्ष देतील, 12 वरोते 4, 16 वरोते 4, एखाद्याला 20 वर्षे, 24 वर्षे, 28 वर्षे, 32 वर्षे, असे 56 पर्यंत परमेश्वर भेट देतात. तुम्ही जेवढा उशीर केला असेल अनुसरणाला तेवढं परमेश्वर सुद्धा उशिरापर्यंत तुम्हाला भेट देतात. लवकर भेट द्यावी तर उशिरा होता. तुमच्याकडे कोणी येणार आहेत, त्यांनी सांगितलं आम्ही सकाळी 9ला पोहोचतो, दुपारी 2 वाजले तरी ते आलेले नाहीत, तर कसं होतं तुम्हाला? किती उशीर जेवढा होईल तेवढी तुमची तगमग वाढत असते, तळमळ वाढते, तेवढं दुःख होतं अधिक. हे आत्ता आपल्याला कळणार नाही. ते पुनःसंबंधी ज्यावेळी परमेश्वर म्हणजे हे सर्व होतं आणि जेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला देवाने खूप उशिरा भेट दिली आहे तेव्हा दुःख होईल आपल्याला. पुनःसंबंधी उशिरा भेट दिल्यानंतर मग आपल्या लक्षात हे कदाचित येईल. आता स्वामी म्हणतात, जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्ये. मग लवकर भेट व्हावी म्हणून काय बरं? जोची अवसर विषया, जो वेळ तुम्ही प्रपंचाला देत आहात तोच तुम्ही ब्रह्मविद्येला द्या. तुम्ही म्हटलं की आता अन्य लोकांमध्ये काय असतं की तरुण वर्ग जर का अभ्यास करायला लागला की ते म्हणतात तुम्ही काय म्हातारे झाले काय अभ्यास करायला, तुम्हाला काय दीक्षा घ्यायची की काय? आता अभ्यास करायचा नाही, देवदेव जास्त करायचं नाही, आता तो म्हातारपणी करायचा असतो. मला सांगा की म्हातारपणी काय असं तुम्ही ठेवता आयुष्यामध्ये की जे म्हातारपणी करायचं आहे आपल्याला? जसं तुम्ही दही ठेवलं की आपण हे उद्या दुपारी खाऊ, बासुंदी ठेवली हे संध्याकाळी खाऊ, किंवा हे कपडे आहेत आपण हे दिवाळीला नेसू, अलंकार आहेत एक कार्यक्रमाच्या वेळेला आपण हे सगळं तुम्ही ठेवलेलं आहे. अशी कुठली गोष्ट आहे जी म्हातारपणासाठी ठेवलेली आहे तुम्ही? काय? दशक्रियेचे पैसे ते ठेवलेले आहेत फक्त. या व्यतिरिक्त अशी कुठली तुमच्या घरामध्ये वस्तू आहे की जी म्हातारपणासाठी तुम्ही ठेवलेली आहे, राखीव, की म्हातारे झाल्यानंतर आपण उपयोगात आणू? मुळात तर कोणालाच वाटत नाही की आपण म्हातारे झालं पाहिजे म्हणून. हाच पहिले मुळामध्ये मुद्दा आहे. म्हणजे मग ज्ञानच का म्हातारपणी ठेवलं तुम्ही? म्हातार झाल्यानंतर ज्ञान घ्यायचं, देवदेव म्हातारपण झाल्यानंतरच काय घ्यायचं, अनुसरण म्हातारं झाल्यानंतरच काय घ्यायचं? सगळ्याच गोष्टी तर आपल्या तरुणपणात करायचे, नोकरी तरुणपणात करायचे, लग्न तरुणपणात करायचे, पैसे तरुणपणात कमवायचे, फिरायचे तरुणपणातच. मग अनुसरणच म्हातारपणी का? चक्रधर स्वामी सांगतात, जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्या. तोच वेळ तुम्हाला देवाला द्यायचा आहे. तुम्ही प्रपंच करून सुद्धा परमार्थ करता येतो तुम्हाला. तुमच्या
जीवनातले जे काही दिवसभरातले 24 तास आहेत त्यातले 2 तास, 3 तास, 4 तास तर तुम्ही देवाला देऊ शकता. 20 तास तुमचे आहेत. कमीत कमी आपल्याला थोडा का होईना वेळ देवाला देता आला पाहिजे. जे लोक म्हणतात की आम्हाला वेळच नसतो बाबा, तर ते चालत नाही. ते बाईसांच्या बाबांना नाही चालत. आम्ही ते चालवून घेऊ, पण बाईसांच्या बाबांना ते मान्य नाही. आणि मग तुम्हाला काय झालं नंतर मग तुम्ही देवाने असं का केलं. पण तुम्ही देवाचं काय केलेलं आहे असं की देवाने तुमचं असं करू नये. मुळात म्हणजे देव असं काहीच करत नाही. देव दुःख देत नाहीत. आणि जर का तुम्ही विधीमध्ये नसाल तर देव तुमचं दुःख चुकवत देखील नाहीत. विधीमध्ये आपण असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे की स्वामी जे सांगतात की परमेश्वर वियोगामध्ये आपण काहीतरी दुःख का होईना ते आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. तेवढा वेळ ते दुःख असेल तर मग तो वेळ जो असेल तो आपण देवाला देणार आहोत. दायंबा विचारतात कृष्ण महाराजांचे वियोगी झाडे सुकली तरी वेदू काही अधिकुजी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्वामी श्रीकृष्ण महाराज लहानपणी कुठे असायचे, गोकुळामध्ये. आणि मग तिथून कुठे गेले, ते कुठे गेले, मथुरा. मोठ्याने बोलत जा बरं का. मथुरेला गेले. तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा ते तिथून गेले तेव्हा ते गोपिका वगैरे आहेत सर्व गोकुळ जे आहे ते पूर्ण दुःखामध्ये बुडून गेलेलं आहे. आणि सर्वांना दुःख झालं. पण त्याची अजून एक विशेषता अशी आहे की कृष्ण महाराज जसे गेले तशी तिथली जी झाडे होती ना गोकुळामधली, ती झाडे सुकली. झाडं सुकून गेली, मेली झाडं ती. कृष्ण महाराजांचा वेद एवढा होता. याबद्दल त्यांनी प्रश्न विचारला की वेद अधिकजी. स्वामी म्हणतात श्रीकृष्णी सता सहस्रा वेद येतीचा नामेची वेद. दायंबाई पुसली जिजी श्री कृष्ण चक्रवर्तीचा वियोगी झाडे सुकली. ऐसी वेद शक्ती. म्हणजे किती वेद शक्ती होती. मायेने त्या जीवांचं संपादकत्व त्या ठिकाणी केलेलं होतं की जेणेकरून वरचेवर त्या झाडांना कृष्ण महाराजांचा संबंध व्हावा, स्पर्श सुख प्राप्त व्हावं अशी कणव त्या झाडांनी जोडलेली होती, त्यातल्या जीवांनी जोडलेली होती. आणि त्या ठिकाणी मायेने त्या जीवांचं संपादकत्व केलेलं होतं. आणि जर कृष्ण महाराज गेले ती वेद शक्ती जी आकर्षून घेतली गेली आणि त्याच्यामुळे ती झाडं म्हणजे त्यावर ती झाडं जगत होती. स्वामी म्हणतात पूर्वी श्रीकृष्ण महाराजांनी काय केलेलं आहे, विज्ञान शक्तीचा स्वीकार केलेला आहे आणि त्याद्वारे खेळ क्रीडा दाखवले. आणि नंतर मग ज्ञानशक्तीचं कार्य त्यांनी भविष्य काळामध्ये दाखवलेलं आहे. आता ते म्हणतात असे ती झाडे सुकली तर त्यांना त्याच्याबद्दल काय प्राप्त झालं बरं. न तयासी भले, त्यांना भलं झालं. काय भलं झालं, न भले ते मनुष्यत्व कृष्ण महाराजांचे योगी देह क्षेपलं झाडांनी आपल्या, तर त्यांना मनुष्य देहाची प्राप्ती झालेली आहे. झाडासी मनुष्य देव होय तरी मनुष्यासी काय जी. ते म्हणतात झाडाला मनुष्य देह मिळालं, मग मनुष्याने देह क्षेपलं तर मनुष्याला काय मिळेल. स्वामी म्हणतात वियोगी देहदाडी तयाही एक भले आती. त्यांना सुद्धा भलं आहे. वियोगी देह पाडलं, देह जर का सोडलं तर प्रेमासारखा उपाय त्या ठिकाणी घडतो. ओलेली गुन्हे क्रिया केली म्हणून प्रेमोपाय घडणार आहे, पूर्वभजन घडणार आहे. तयाही एक भले म्हणजे उत्तम प्रकारचं साधन त्यांना भेटू शकतं. परधर्म तुमचे जीवन किंगा. तुमचं जीवन काय आहे, प्रपंच तुमचे जीवन किंगा नाही, परधर्म तुमचं जीवन असलं पाहिजे. त्या देवाच्याच दयेने आपण इथे आहोत हे लक्षात घ्या. तुम्हाला वाटलं की आम्ही आमच्या परिवारामुळे आहोत, नोकरीमुळे आहोत किंवा मुलांमुळे आम्ही आहोत, सर्व जीवांच्या सहकार्याने आम्ही आहोत, नाही, आपण देवामुळे इथे आहोत. आपल्याला जे काही धर्म मिळाला तो सुद्धा देवामुळे मिळालेला आहे. दायंबा विचारतात की कृष्ण महाराजांची वियोगी झाडे सुकली ते वेदासी पात्र जीव तेतुले माया योजिले होते.
जे मायेने तिथे संपादकत्व केलेलं का त्या झाडांचं, स्वामी म्हणतात संयोग वियोग सहाय्य हे तिन्ही माया करी. संयोग वियोग आणि सहाय्य या तिन्ही गोष्टी ज्या असतात ते माया त्याविषयी सहकार्य करत असते. म्हणजे उचिता पुरुषांची भेटी म्हणजे संयोग, वियोग म्हणजे अनुचित पुरुषांचा वियोग घडवून देतात, त्यांच्यानी तुमची भेट होऊ देत नाही. धर्मवार्ता करणाऱ्या व्यक्ती बरोबर तुम्हाला भेटणार, हा झाला संयोग. अन्य वार्ता करणाऱ्या व्यक्तीचा तुम्हाला वियोग माया घडवून देणार, त्यांची भेट घडवून देणार नाही, हे काय आहे वियोग. आणि सहाय्य म्हणजे काही क्रियेअर्थी मायेचं सहाय्य आपल्याला विधीमध्ये होत असतं, काही कार्यार्थी अनुकूल देवतेचं सहाय्य होत असतं, काही क्रियेअर्थी ज्या माया आहे मायेचं सहकार्य होत असतं, सहाय्य होत असतं. आणि परमेश्वराचं सहाय्य कुठे होतं? उत्तम क्रियेच्या ठिकाणी, प्रेमोपायाची अपूर्व क्रिया ज्याच्यामध्ये अपूर्व योग्यता होणाऱ्या अशा क्रियेच्या साठी परमेश्वराचं सहाय्य आपल्याला होत असतं. आणि अशा पद्धतीने दायंबासांनी महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी स्वामींना विचारलेले आहेत. या संदर्भातली टीका आपण बघूया. स्त्रियांचा ठाई प्रकृती दोष. आता वचनामध्ये काय सांगितलं? सुखिया श्रीमंताच्या घरी. आपल्याला हे वचन संपूर्ण कळालेलं आहे, परंतु ह्यातली एक गोष्ट खटकली की पुरुष होऊन जन्मविती, मग स्त्रीचा जन्म का नाही देतात? पुनःसंबंधी ज्याही जीवाला जन्मवितात, बाईसांना जन्मवितील तर स्त्री देहात नाही, पुरुष जन्मातच जन्मवितील. मग आमच्या स्वामींनी स्त्री पुरुष समान अधिकार सांगितला, स्त्री आणि पुरुषांमध्ये कुठलाही भेद नाही, तुम्ही जीवन त्यांच्यात काही जीवलिया ते सुद्धा जीवच आहे, एवढं सगळं असताना मग स्त्री जन्म का नाही देत पुनःसंबंधी? एकीकडे येते की स्त्रीचेनी देह प्राप्ती नाही, परंतु जर का सहदेहीच अप्रोक्ष जर का झालं, बाईसांना जसं भटोबासांना अप्रोक्षाची झीन आहे, तशा पद्धतीने जर का बाईसांना जर का सहदेहीच अप्रोक्ष झालं असतं तर विशेष ज्ञानाचं देह सुद्धा त्यांचं स्त्री देहाचंच असतं, असंही म्हटलं जातं, शास्त्रामध्ये मांडलं जातं. आणि सोबतच एखादी व्यक्ती आहे त्यांना पुरुष म्हणूनच का जन्मविता, स्त्री म्हणून का जन्मवित नाही, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येणार आणि त्याचं उत्तर मिळणार नाही. म्हणून टीकाकारांनी हा विषय मुद्दामून घेतलेला आहे की जेणेकरून परमेश्वराविषयीचा समज गैरसमज आपला निघून जावा, कुठलीही अन्यथा आपल्यामध्ये येऊ नये. आणि पुरुष देहीच का जन्मविता, स्त्री देही का जन्मवित नाही, याची कारणं सुद्धा तुम्हाला आम्हालाही कळाली पाहिजे. म्हणून ते म्हणतात स्त्रियाच्या ठाई प्रकृती दोष. स्त्रियांच्या देही का नाही जन्मवत? कारण स्त्रियांच्या ठिकाणी एक प्रकृती दोष असतो. आता तिथे सांगितलं की स्त्रियांच्या ठाई प्रकृती दोष म्हणजे प्रकृती संबंधित स्त्री देह म्हटला की काही दोष त्यांच्याकडे आपोआपच म्हणजे स्वाभाविकच येत असतो, तो कुठून आणावा लागत नाही, तो त्याच्यामध्ये समाविष्टच असतो. जसं पाण्यामध्ये ओलावा असतो, अग्नीमध्ये उष्णता असते, तसं स्त्रीमध्ये प्रकृती दोष हे असतातच. लक्षात घ्या की स्त्रीला पुरुष वर्ग जेवढा सहकार्य करतो तेवढं स्त्री स्त्रीला सहकार्य करत नसते बरं का. तुम्ही निरीक्षण करा, स्त्रीला जर का जगात कोणी नावं जास्त ठेवत असेल तर स्त्री स्त्रीला नावं अधिक प्रमाणामध्ये ठेवत असते. अन्य वार्ता किंवा बोलण्यामध्ये स्त्रीचा कोणी हातच काय तोंड सुद्धा नाही पकडू शकत. म्हणजे ते खूप बोलतात, कुठल्याही विषयावर ते तासनतास बोलू शकतात, लीळा सोडून, इतर देवधर्माचा विषय सोडून कुठल्याही विषयावर तुम्ही बोलू शकता. आणि सोबतच अजून काही दोष असतात ते तुम्हालाच माहिती बरं का, आम्हाला नाही, आम्ही काय तुमचे दोष काढणार नाही स्त्रियांचे. परंतु इत्यादी काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे अजून ह्याच्यामध्ये काही मुख्य दोष आहे. हे तर गोष्टी झाल्याच झाल्या. तर ते सांगतात
की स्त्रियांच्याही कुठला दोष आहे ना, वंचकत्व हा एक दोष त्यांच्यामध्ये मुख्यत्वे आहे. स्त्री देहच का मिळाला ना, कधीतरी वंचकत्व केलं भजन घालताना. वंचकत्व म्हणजे काय, आपण जेव्हा वाढतो तेव्हा बाकीच्यांना तेल वाढायचं, पण आपल्या जवळचे असतील त्यांना तूप वाढून द्यायचं. बाकीच्यांना एकच चमचा कोशिंबीर, आपले जवळचे त्यांना 2 चमचे कोशिंबीर. म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींना वाढताना थोडा हात ढिला ठेवायचा. आणि जर का सासरचे आले तर मग त्यावेळेला थोडा हात आखडता घ्यायचा. म्हणजे आवडते आणि नावडते असे 2 पाहुणे येत असतात. मग आवडते पाहुणे जर का आले तर त्यांना मन मोकळेपणाने द्यायचं, आणि नावडते पाहुणे आले की मग त्यांना पंक्तीभेद ज्याला म्हणतात त्यांना कमी वाढायचं. असा भाव नुसतं जेवण वाढण्यातच नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये तो भाव त्यांच्यामध्ये असतो. हा वंचकत्व भाग आहे. तो वंचकत्व केल्यामुळे स्त्री देह मिळाला, आणि स्त्री देहामध्ये परत वंचकत्व दोष अजून घडत राहतो. आणि कितीही काही त्याचं हे केलं तरी सुद्धा तुम्ही प्रपंचात असले तरी तुमचा स्वभाव तसाच असतो. आणि तुम्ही सगळं ज्ञान बिन घेऊन अनुसरलात तरी सुद्धा तुमचा स्वभाव तसाच होऊन जातो. म्हणजे आपला जो स्वभाव आहे, प्रकृती दोष म्हटल्यानंतर तो बदलत नाही. याला प्रकृती दोष का म्हटला, कारण की तो बदलत नाही. जो बदलणारा आहे तो अवांतर दोष असतो, आणि जो बदलतच नाही तो प्रकृती दोष असतो. तो प्रकृतीच्या सोबतच निष्पन्न झालेला असतो. जसं ऊस आहे, ऊसामध्ये जो गोडवा आलाय तो कुठून आलाय, मुळातनं आलेला आहे. तो मुळापासून त्याचा गोडवा तुम्ही घालवू शकत नाही. पण एखादा अवांत रंग त्याला तुम्ही दिला, तो रंग तुम्ही पुसू शकता, घालवू शकता, पण त्याच्यातला गोडवा मात्र तो प्रकृती आहे त्याची. म्हणून इथे सांगितलं जीव धर्माचे बाहुल्य. म्हणजे काय काय दोष असतात ना, जीव धर्माचे बाहुल्य म्हणजे तोखणे विरोखणे. म्हणजे स्त्रीच्या मनामध्ये या गोष्टी भरपूर सुरू असतात. म्हणजे ती एखाद्या कार्याविषयी काही आवडलं नाही तर त्याच्याविषयी सतत ते एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलणं, आणि ते अनेकांकडे बोलणं, सगळ्यांकडे ते बोलल्या जातं, आणि त्यांना त्याचा कंटाळा सुद्धा येत नाही. किंवा एखाद्या व्यक्तीविषयी निंदा करायची झाली तर ती अनेकांकडे केल्या जाते, बोलल्या जाते. हे कशासाठी विश्लेषण करतोय मी, की तुमचा असा काही दोष तुमच्याकडे असेल तर तो कमी करा. तुम्हाला बोलायचंच आहे, मी आपण काही तुमचं बोलणं बंद नाही करत, बोलाच तुम्ही, परंतु लीळा बोला, वचन बोला, दृष्टांत बोला, काहीतरी देवाबद्दल बोला. तुम्हाला जर का एकमेकाला सांगायची हौस आहे तर भटोबासांबद्दल एक सांगा, त्यांना भटोबास कसे होते ते सांगा, चांगलंही सांगा, त्याच्यामध्ये बाईसा कशा होत्या ते सांगा. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला चांगलं सुद्धा सांगता येऊ शकतं. हा गुण तुमच्याकडे आहे. आपल्याला चांगलंही बोलता येतं हे तुम्हाला माहिती नाही आहे, हे तुम्ही माहिती करून घ्या आणि चांगलं बोला. आमच्या महादाईचा कोण होत्या, स्त्रीच होत्या ना, पण महादाईसांचे वाक्य बघा लीळाचरित्रात काय येतात. जी या मार्गाचे कवन आदे. म्हणजे स्त्रियांना असाही प्रश्न करता येतो बरं का. तुम्हाला नुसतंच व्यावहारिक आणि त्याचे निंदा करणं एवढंच तुम्हाला बोलता येतं अशातला भाग नाही. तुम्ही एक प्रपंच चालवता, एक घर चालवता, एक कुटुंब चालवता, आणि एक पूर्ण कुळ तुम्ही चालवत असता. तुम्ही काही साधे सुधे नाहीत. तर तुम्ही महादाईसांसारखे प्रश्न सुद्धा तुम्हाला करता येतात, ते तुम्ही करावेत. आणि त्यांना सांगा थोडं बाहेर घेऊन जायला, आणि त्या ठिकाणी तुम्हाला तशा पद्धतीने समोर येता आलं पाहिजे. आमच्या महादाईसांना जर का तुम्ही आतून बघितलं, एक स्त्री आहे परंतु ती घाबरली नाही. भटोबासांना शोधायला कुठे कुठे गेले, जंगलात. आज सुद्धा भानखेडीच्या त्या जंगलामध्ये हिंस्र पशु येतात. तुम्ही विशिष्ट संध्याकाळनंतर तिथे जाऊ शकत नाही. एकटे जाणं म्हणजे भीतीदायक आहे. आणि त्या काळामध्ये 800 वर्षाआधी काय असेल तिथे महादाईसा जातात. आपण तर एकटं निरूपणाला पण येत नाही. का नाही आले, आम्हाला कोणी सोबत नव्हतं. बरं, सोबत जर का तुम्ही आलात आणि सोबतची व्यक्ती निघाली बाई,
की ह्या पण निघतात. अहो सेवा नाही, ते सोबत कोणी नाही, मग मला त्यांच्यासोबत जावं लागेल. मला सांगा, तुम्ही बँकेत पैसे जमा करायला कोणाला नेता सोबत? आता सोनं करायला नेता तेव्हा कोणाला नेता का सोबत तुम्ही? एकटे जाता, एकटे येता. असे कितीतरी महत्त्वपूर्ण कार्य आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणाला कानोकान खबर पडू देत नाही, पण निरोपणाला मात्र यायला सोबत पाहिजे, जायला सोबत पाहिजे. आता जेव्हा केव्हा मृत्यू येईल आपला, त्या बाईंना म्हणायचं चला तुम्ही आमच्यासोबत. येतील का ते? ते म्हणतात नाही तुम्ही जा बाबा. किंवा ते जात आहेत तर तुम्ही जाल का त्यांच्यासोबत? तेव्हा तुम्ही पण जाणार नाही. पण ते मंदिरातनं निघाले की तुम्ही मात्र लगेच निघणार, तुमचं सेवादास्य सोडून देणार, काही निरूपण, काही प्रश्न असतील ते सोडून देणार तुम्ही. अजून काय काय आहे, मंदिरातला प्रसाद आहे तो एवढूसा का होईना आपल्या मुखी लागला पाहिजे. कितीतरी गोष्टी आपण सोडून देत असतो. परंतु हे लक्षात घ्या की जीवधर्माचे बाहुल्य म्हणजे त्यांच्याकडे अशा अनेक प्रकारचा दोष असतो. आमच्या महादाईचं एकट्या त्या भानगडीच्या वनात गेल्या भटोबासांना पाठीवर उचलून घेऊन आलेले आहेत. स्त्रीमध्ये सर्वात जास्त सहनशक्ती असते, स्त्रीमध्ये सर्वात जास्त ताकद असते बरं का. एरवी तुम्हाला काय वाटतं पुरुषांमध्ये ताकद असते? नाही, स्त्रीमध्ये सगळ्यात जास्त ताकद असते, परंतु ती तुम्ही उपयोगात आणत नाही. ती तुम्ही उपयोगात आणतो कोणावर? सून सासूवर आणि सासू सुनेवर. बस एवढं तुमचं मर्यादित आयुष्य आहे. तसं नाही, तुम्ही काहीतरी धर्म कार्यासाठी म्हणून उभं राहता आलं पाहिजे तुम्हाला. आता मी एका ठिकाणी गेलेलो, त्यांनी सांगितलं आमचा पहिला पूर्ण महिलांचा परिवार आहे आणि एका महिलेने त्यांना सर्वांना एकत्रित केलेलं आहे. त्यांच्याकडे नियमावली आहे, त्यांच्याकडे माझ्यासारखी कोणी व्यक्ती नाही आहे, परंतु त्यांनीच त्यांचे नियम तयार केले. ते एकत्र येतात, सगळं व्यवस्थितपणे विधिवत त्यांचं सर्व कार्य चालतं. हे कार्य तुम्ही केलं पाहिजे. आणि पुरुषांपेक्षा आता पण संख्या कोणाची बघा जास्त, म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्त्रियांची संख्या जास्त असते. म्हणजे इथे आमच्या महादाईसा ज्या आहेत त्या एकट्याच गेलेल्या आहेत त्या भानखेडीमध्ये, पण भट्टोबासांना घेऊन आलेल्या आहेत. ही ताकद आहे, धमक आहे, हे कर्तृत्व महादाईसांचं आहे. आणि पूर्ण गुरुकुळांवर महादाईसांचं लक्ष होतं. भट्टोबास, माहीमभट्ट यांच्यावर पण ते लक्ष द्यायचं. त्या गुरुकुळामध्ये 500-700 गुरुकुळात जेवढे विद्वान होते सगळ्यांवर महादाईचं लक्ष ठेवून असायचे. कोणी चुकलं तर लगेच बोलायचे, घाबरत नव्हते. म्हणजे हे काय आहे, इतर गोष्टी बोलण्यापेक्षा देवाचंच बोला ना. आम्ही रोज सूचना देतो स्मरण करायला या, इथे बोलू नका बोलू नका, तरी का महिला एकमेकांशी बोलत असतात? हा प्रश्न कोण सोडवेल माझा? आपण स्मरणाला बसलो की नाही, मग स्मरणच करायचं. त्यावेळेला तुम्ही जेवायला बसले की भांडी घासता का? नाही. किंवा भांडी घासताना तुम्ही जेवता का? म्हणजे तेव्हा तेच काम असतं. तसं स्मरणाला बसल्यानंतर अन्य वार्ता नको, धर्म वार्ताच करा. ही एवढीच एक वेळ तुमच्याकडे आहे. महादाईसा जर का त्यांच्या त्या ह्याच्यावरून भरकटल्या असत्या तर, नसत्या भटोबासांना शोधायला गेल्या, नसते त्यांनी गुरुकुळावर लक्ष ठेवलं तर, नसते स्वामींना प्रश्न विचारले तर, त्यांचं नाव तरी आपल्याला कळलं असतं का इतिहासात? आणि ते पण ईश्वराच्या इतिहासामध्ये त्यांचं नाव येतं. तुम्ही पुराणी पढिये जाल, महादाईसांचं नाव येतं. भट्टोबास माहीम भट्टांच्या पंक्तीमध्ये महादाईसांचं नाव येतं. आणि स्वामी म्हणतात महादाईसांना, ते तुम्ही देखते ती तरी तुम्हा सुखची होते. का बरं सांगतात? कारण की ते तुमच्यासारखेच आहे, जया तया. प्रत्येकाला त्यांचा प्रश्न आहे उत्तर आहे, प्रश्न आहे उत्तर आहे. महादाईसांची सुद्धा तशीच वृत्ती आहे, जिज्ञासक. आणि महादाईसांची तुलना स्वामींनी माहीम भट्टांशी केलेली आहे. जे विद्वान आहे त्या काळातले, त्यांची तुलना त्यांच्याशी केली की तुमच्यासारखेच ते जिज्ञासक आहेत. म्हणजे महादाईसा स्वामींना म्हणतात, म्हणजे स्वामी महादाईसा म्हणतात तुम्ही कसे आहेत? चर्चक आहात, जिज्ञासक आहात. ही पदवी स्वामी आमच्या महादाईसांना देतात. म्हणजे आमच्या स्वामींनी तो सन्मान महिलांना दिलेला आहे, निश्चितच दिलेला आहे. परंतु पुनःसंबंधी मात्र स्त्री देह तुम्हाला दिल्या जाणार नाही, पुरुष देह दिल्या जाणार. कारण की
जीवधर्माचे बाहुल्य म्हणजे निंदात्मक स्वभाव जो असतो तो खूप तयार होतो आणि त्या ठिकाणी आपोआपच काय होतं की दोष निर्माण झाला की गुण जो आहे तो झांकोळला जातो. गुणाचा तिथे उपयोग जसा तसा होत नाही. तुम्ही किती नटून थटून गेले आणि धूळ जर का तिकडून आली तर काय होईल? त्या धुळीमध्ये आपला शृंगार जो आहे तो लपल्या जाईल, खराब होऊन जाईल. तसं आपला शृंगार काय आहे, स्त्रियांचा शृंगार नेमका काय आहे लक्षात घ्या. एखाद्या घरामध्ये एखादी व्यक्ती, स्त्री व्यक्ती सगळ्यांना का आवडती असते? कारण की तिची भूमिका, तिचं नेतृत्व, तिचं कर्तृत्व असं असतं की घरामध्ये काही करायचं असेल तर त्या व्यक्तीला आवर्जून विचारलं जातं, मध्यस्थी केलं जातं. म्हणजे का बरं? कारण की तिचं कर्तृत्व त्या प्रकारचं आहे, तो तिचा शृंगार आहे. एखादी स्त्री घरात पुरुष व्यक्ती नसताना पूर्ण घर सांभाळते, हा तिचा शृंगार आहे बरं का. ते तुम्ही जे काही मेकअप करता तो तुमचा शृंगार नाही आहे. तुमचा शृंगार हा आहे की तुम्ही पूर्ण घराला शिस्त लावता. ते म्हणतात की एक स्त्री शिकली म्हणजे अख्खं कुटुंब शिकतं, हे स्त्रीचा शृंगार आहे. आणि आमच्या देवाला हा शृंगार जास्त अपेक्षित आहे. आणि म्हणून जरी आमच्या धानाईसांनी जरी तो शृंगार केलेला आहे, तशा पद्धतीचे वस्त्र नेसलेले आहेत, आणि स्वामी म्हणतात हे तुम्ही वस्त्र कुणासाठी नेसले ना? श्री चांगदेवाळू गोसाव्यांकरणे. हा शृंगार कुणासाठी केला? हा श्री चांगदेवाळू गोसाव्यांसाठी मी तो केलेला आहे. आणि नंतर त्यांना कळालं की देवासाठी जर का शृंगार करायचा असेल, असं रंगीत कपडे नेसून शृंगार नाही होणार. हे रंगीत वस्त्रांचा त्याग करून संन्यास वेश जेव्हा आपण घेऊ तेव्हा शृंगार होणार आहे. तो शृंगार देवाला अपेक्षित आहे. जर का मी अलंकार घातले, नट्टापट्टा केला, हा शृंगार केला, तर हा देवाला शृंगार आवडणार नाही. यासाठी हा शृंगार मला काढून ठेवावा लागेल आणि मला विधींचे अलंकार जे आहेत, सेवा दास्याचे जे अलंकार आहेत ते परिधान करावे लागतील, तेव्हा तो शृंगार होईल. स्त्रीचा शृंगार हा आहे, तिचं जे कर्तृत्व आहे कुटुंबातलं ते सर्वप्रथम महत्त्वाचं आहे आणि तोच तिचा शृंगार आहे. आणि म्हणून इथे जीवधर्माचे बाहुल्य म्हणजे इतर दोष आहेत स्त्रियांमध्ये. आढाळ व्यापार रात्री, आणि त्याच्यामध्ये आढाळ व्यापार म्हणजे आवाढव्य सेवा आहे. स्त्रीच्या मागे कामं लागलेली आहेत. एखादी स्त्री सकाळी उठतेच त्यासाठी असते की उठल्या उठल्या तिची कामाची सुरुवात होते. उठल्या उठल्या कुठे जायचंय? स्वयंपाक करायचा, हे करायचंय, कपडे धुवायचे, भांडी घासायचे आहेत. आढाळ व्यापार, आवाढव्य व्यापार आहे. आणि तो व्यापार त्यांचा सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कामच काम सुरू असतं दिवसभर. एखाद्या वेळेस असं जर का केलं, घरातल्या पुरुष व्यक्तींनी जर का म्हटलं की आज हिला काही काम द्यायला नको, आज हिचा आराम झाला पाहिजे, म्हणून त्यांनी जर का असं म्हटलं आज बाहेरून जेवण आणू, म्हणजे स्वयंपाकाचं काही काळजी, आज तू काय कर, जेवायचं आणि आराम करायचा, तर ते स्त्री काय करते? स्वयंपाक नाही करायचं, मग काय करायचं? माझे डबेच घासून काढू. ते काही ना काही स्त्री, कुठलीही स्त्री घरामध्ये अशी रिकामी बसतच नाही. ते काही ना काही काम शोधून काढते, म्हणजे काढतेच. हे काय आहे? आढाळ व्यापार म्हणजे सतत तिच्या मागे ते काम ती स्वतः तिने लावून घेतलंय, किंवा मुलांचं काही आहे, पतीचं आहे, परत सासू सासऱ्यांचा असेल, आई वडिलांचा असेल, काही ना काही व्याप तिच्या मागे तो लागलेलाच आहे. रात्री म्हणजे रात्र म्हटल्यानंतर किंवा काळोख म्हटल्यानंतर स्त्रियांमध्ये भीती नावाचा एक प्रकार असतो. कुठेही स्त्री असते ती एकटी जाऊ शकत नाही. एखादा विशिष्ट वेळ झाल्यानंतर तिला बाहेर पडताना भीती आहे, धाक आहे. म्हणजे हा काय झाला? स्त्री देहाचा तो अनधिकार झालेला आहे. पुरुष व्यक्ती कसा आहे? हा कुठेही जाऊ शकतो. जरी आमच्या स्वामींनी समान म्हटलेलं आहे, तर ते कशासाठी? ज्ञान देण्यासाठी म्हणून समान आहात, ज्ञान अभ्यासण्यासाठी समान आहात, विधी आचरण्यासाठी तुम्ही समान आहात. तुम्हाला प्राप्ती सुद्धा तीच होईल जी पुरुषांना झाली ती स्त्रियांना होणार आहे. त्याच्यामध्ये भेद नाही आहे. परंतु स्त्रीचा प्रकृती धर्म आणि पुरुषांचा प्रकृती धर्म याच्यामध्ये बहुत अंतर आहे, बहुत भेद आहे. आमचे स्वामी सांगतात एकली स्त्री रात्रीच्या वेळेला तिथे असं तुम्ही
पाठवू नका. त्यांनी दादोसांनी पाठवलं पाणी आणायला, मग रात्रीच्या वेळेला तुम्ही पाठवता. आता त्या ठिकाणी दादोस गेले असते, नाथोबा गेले असते तर स्वामी काही बोलले नसते. परंतु स्त्री म्हणजे असेल तर नाही, पाठवायचं नाही. जरी आमच्या स्वामींनी स्त्री पुरुष समान जरी म्हटलं तरी स्त्रीचे वचन वेगळे आहेत, पुरुषांचे वचन वेगळे आहेत. स्त्रीचा आटण्याचा जो काही विधी आहे त्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. स्त्रियांनी आटणाला जायचं म्हणजे एका स्त्रीनी जायचं नाही, दोघी स्त्रींनी जायचं नाही, तिघी स्त्रींनी जायचं नाही, 4 स्त्रियांनी सोबत जायचं. म्हणजे एक स्त्री जर का भिक्षेला गेली तिच्यासोबत दुसरी गेली पाहिजे. आता 3 स्त्रिया असतील तर तिघींना सोबत जावं लागेल. परंतु 2 भिक्षेला गेले आणि एक थांबली ते विजनस्थळी तर तिच्यासोबत अजून एक स्त्री पाहिजे. म्हणजे एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीची सोबत असणं गरजेचं आहे. आणि स्त्रियांसाठी मुक्कामाच्या ज्या जागा आहेत त्याचे सुद्धा नियम पुरुषांच्या मुक्काम जागेपेक्षा वेगळे आहेत. थोडंसं पुरुष गावाच्या बाहेर झोपू शकतात. ते जे काही जगतीचे हे आहे पूर्ण भिंत आहे, वेशीची भिंत आहे, त्याच्या बाहेरून ते झोपू शकतात, त्याच्या आतून झोपू शकतात. पण स्त्रीला कसं आहे, साधा संताची ओसरी बिढार कीजे, म्हणजे चांगला परिवार वगैरे असेल त्यांच्या ओसरीला तुम्हाला झोपायचं आहे, गावाच्या वेशीच्या बाहेर झोपता नाही येणार. म्हणजे स्त्रियांसाठी नित्यविधीचे निमित्तविधीचे जे काही नियम आहेत ते वेगळे आहेत. स्त्रियांच्या काही अनधिकारामुळे किंवा स्त्रियांना काही धोका भविष्य काळामध्ये मिळू शकतो, होऊ शकतो, म्हणून स्वामींनी स्त्रियांना सुद्धा काय केलेलं आहे, सन्मानित आयुष्य जगण्यासाठी म्हणून एक सन्मानित त्यांना विधी आमच्या देवाने सांगितलेला आहे. आमचे स्वामी सांगतात, आपली मांडी परपुरुषा देखो ने दीजे. आरणगावला आमच्या स्वामींनी सांगितलं. म्हणजे तिथे आमचे चक्रधर स्वामी काय सांगतात, स्त्रियांनी पूर्ण वेश पूर्ण वस्त्र धारण केलं पाहिजे असं स्वामींचं म्हणणं आहे. आता या विषयावर कोणी बोललं तर मग काय होतं, स्त्रिया म्हणतात आम्हाला आवडते ते आम्ही वस्त्र धारण करू. परंतु तसं नाही. प्रत्येकाचे विधी नियम आहेत आणि त्यानुसार त्या व्यक्तीने ते राहिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण पुढीलाच्या मनामध्ये दोष निर्माण होईल अशा प्रकारचे वस्त्र परिधान आपण करता कामा नये, हे लक्षात घ्यायचं. हे स्वामींचं सांगण्याचं मत आहे. आता या ठिकाणी हा एक अनधिकार आपण बघितला की स्त्रीला कुठेही घराच्या बाहेर पडायचं असेल तर तिला 10 वेळा विचार करून बाहेर पडावं लागतं. हा एक अनधिकार आहे. आता मंदिरात जायचंय स्मरणाला म्हणजे घरी पोहोचायला 8 वाजतील 9 वाजतील. म्हणजे जे घरी आहेत त्यांचं स्वयंपाक त्यांचं भोजन वगैरे ही व्यवस्था करून निघावं लागतं. घरी कोणी येणार जाणार आहेत का हे बघून घराच्या बाहेर निघावं. पुरुषांचं तसं काही नाही आहे, ते कधीही बाहेर पडू शकतात. आणि म्हणून आमचे स्वामी म्हणतात बाई पुरुषाहुनी असावे. मला खूप दिवस हे वचन कळतच नव्हतं की पुरुषाहुनी असावे. ठीक आहे, म्हणजे कसं नेमकं. तर या ठिकाणी मग लक्षात आलं माझं चिंतन केल्यानंतर की पुरुष सर्व अर्थी स्वतंत्र असतो, तशी स्त्री स्वतंत्र नसते. पुरुष सांगू शकतो आज ही भाजी बनव, तसं स्त्री सांगू शकत नाही की मी आज ही भाजी बनवते. तिला विचारावं लागतं आज कुठली भाजी बनवायची. येण्याअर्थी सुद्धा तिला स्वातंत्र्य हा प्रकार नाही आहे. तिला कुठे जायचं असेल तर तिला विचारावं लागतं, खरेदी करायची तरी विचारावं लागतं. प्रत्येक गोष्टीचं तिला काय आहे, बंधन आहे. माहेरी जायचं तरी विचारावं लागतं, हे बंधन आहे तिला. ती स्वतंत्र नाही आहे, परतंत्रामध्ये आहे. मग अशी व्यक्ती धर्माचरण सहजपणे करू शकत नाही. पुरुष व्यक्ती सहजपणे धर्माचरण करू शकतो. ही स्वतंत्रता पुरुष देई आहे. म्हणून स्त्रियांना स्वामी काय म्हणतात, पुरुषाहोनी असावे. म्हणजे धर्मक्रियेच्या बाबतीमध्ये तुम्ही स्त्री राहिलं नाही पाहिजे, तुम्ही पुरुषासारखं स्वतंत्र झालं पाहिजे. की 9 दिवस 10 दिवस मी निरूपणाला जाणार आहे, तुम्हाला जेवणाचं काय असेल तर मंदिरात या, स्मरणही होईल, निरूपणही ऐकायला येईल, देवपूजा प्रसाद वंदनही होईल आणि तेही मिळेल, भोजनही मिळेल. आणि बाकी असेल तर मग बघा मी जे बनवून ठेवलेले दुपारचं तेच तुम्हाला संध्याकाळी 10 दिवस खावं लागेल आणि निघून या. माझं नाव नका सांगू फक्त तुम्हाला. म्हणजे काय आहे की तुम्ही तुमचा धर्म जो आहे त्याला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. तुम्ही ज्यांच्याकडे राहताय त्यांच्या कुटुंबाला तुम्ही प्राधान्य देतच आहात, आयुष्यभर द्यायचं तुम्हाला ते.
परंतु धर्मक्रियेच्या वेळेला तुम्हाला स्वतःला प्राधान्य देता आलं पाहिजे आणि स्मरणाच्या वेळी स्मरण, देवपूजेच्या वेळी देवपूजा, अशा प्रकारचे विधी तुम्हाला जसे प्राप्त होतील तसे तुम्ही केले पाहिजेत. पण हे सर्व करत असताना घरातल्या लोकांची मनही सांभाळा, त्यांनाही दुखवायचं नाही. द्रव्य प्राप्ती कशी आपल्याला ते पण लक्षात घ्या. नाही तर आपल्याला 10 रुपये कमवतो आणि 20 रुपये धर्माला खर्च करायचे, तसं करू नका. म्हणजे सर्व तारतम्य बघून घरातल्या लोकांची आणि आपली सात्विकता भंगणार नाही, हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला देवधर्म करायचा आहे. भटा 12 वर्षे. आता इथे सांगितलं की 12 वर्ष संबंध देतात, म्हणजे भेट देतात देव. तर भक्तालाच देतात का? न भटा 12 वर्षे म्हणजे आचार्य उपलक्षणे, जे उत्तम अधिकाराचे जे पुरुष आहेत, ज्ञानी आहे, आणि ते ज्ञानी असन्निधानी पण असू शकतात बरं का. त्यांनी उत्तम प्रकारचं आचरण केलं तर परमेश्वर काय करतात, त्यांना उत्तम प्रकारे म्हणजे 12 वर्षे त्यांना भेट देतात. येता भटा 12 वर्षे म्हणजे भटोवासांना 12व्या वर्षीच पुनःसंबंधी भेट झाली, यात कुठलीही प्रकारची शंका नाही. का बरं? ते तर ज्ञानी आहेत, ते तर भक्त नाहीत, मग त्यांना 12 वर्षे भेट का झाली? न भक्ता जाती म्हणजे भक्ताच्या बरोबरीचे आहेत, फक्त म्हणायला ज्ञानी आहेत भटोबास, ज्ञान आहे त्यांच्याकडे, परंतु त्यांची क्रिया मात्र ज्ञानियासारखी कोरडी नाही आहे, ती भक्तासारखी ओली आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला ज्ञान होतं आणि आपण आचरण पण करतो. आता लक्षात घ्या, तुम्ही म्हणाले आम्ही बाबा सूत्रपाठही वाचलं आणि सूत्रपाठ जसं सांगितलं तसंच आम्ही करतोय. आता ते काय झालं, कोरडेनी गुन्हे, म्हणजे कोणीतरी हात जोडलेले आहेत, डोळे बंद केले, त्याला बघून आपणही हात जोडले, डोळे बंद केले, पण आपल्या मनात तो भाव नाही आहे. पण बाह्य क्रिया मात्र आपण त्याच्यासारखीच करत आहोत, कॉपी करत आहोत आपण, परंतु मनातला भाव जो आहे तो ओला गुण आला पाहिजे, तो आपल्यामध्ये येत नाही. आपण दुःख करतो पण रडूच येत नाही, बाजूचा जो आहे तो दुःखही करतोय, रडूही येतोय, प्रायश्चितही करतोय, आणि त्याच्याकडे ती उपजत गोष्ट आहे, त्याला बघून आपण फक्त त्याची कॉपी करतो आहोत. म्हणजे बहुतांशी वेळा आपली क्रिया ही कोरडीच असते. आपण सेवादास्य करतोय, पण त्या सेवादास्यामध्ये आवड असली पाहिजे. तुम्ही रोज सेवा करताय, पण ती करायची म्हणून करायची, कोणीतरी बोलेल म्हणून करायची, की बाबांनी काल निरूपणात बोलले म्हणून करायची, किंवा उगाच लोक नावं ठेवतील म्हणून ती सेवा करायची, किंवा आपली पण पंगत असेल मग लोक कोणी येणार नाही मध्ये तर म्हणून करायची. कितीतरी कारणं आहेत करायला, परंतु आपल्याला क्रिया कशी करायची, ओलेनी गुन्हे करायची. म्हणजे आपल्याकडे तो ओला गुण असला पाहिजे, आवड असली पाहिजे, जी सेवा मिळेल ती करतच राहायची, थकायचं नाही सेवा करताना. म्हणजे हे काय आहे, हे ओलेनी गुणे ती क्रिया आहे. आणि भटोबासांकडे ज्ञानियासारखी कोरडी क्रिया, मग तर देखोवेकी क्रिया नाही आहे, शब्दोशब्दी क्रिया नाही आहे, आतून त्या क्रियेचा उमट आहे. तुम्हाला एखादं वचन कळालं ना की त्याचा उमट आत्मधनं झाला पाहिजे, दुःख आत्मधनं झालं पाहिजे, आवड आत्मधनं आली पाहिजे, कुणीतरी सांगेल मग आपण ते करायचं, तसं नाही. आपण निरूपणावरून उठलो आणि गेलो की आपल्या डोक्यावरचा पंखा कसा ठेवायचा, चालूच ठेवायचा की बंद करायचा? बसताना कसं तुम्ही चालूच पंखा बघून बसता की नाही, है ना? मग उठताना कसं केलं पाहिजे, आपण पंखा बंद केला पाहिजे. तिकडे कोणी नसेल तर आपण, हे कधी घडेल तुम्हाला, तुमच्या घरी सांगावं लागतं का हे? तिथे कसे लगेच बटणं बंद करता, अनावश्यक असेल पंखे बंद, हे बंद, ते बंद. मग मंदिरात का असं नाही? कारण की घरी ओलावा आहे. जर का तिकडे जर का तो भाग नाही दाखवला तर तुमचे पैसे खर्च होतात, हे ते, ही इतकी काळजी आहे. मंदिराचं काय, इथे पण तसंच होत असतं, इथेही पैसे खर्च होतात. आपल्याला प्रत्येक घरी, मंदिर असंच नाही, तुम्ही कोणाच्याही घरी गेलात तरी त्या ठिकाणी अनावश्यक काही गोष्टी असतील तर त्याचा प्रतिबंध करा, ते थांबवा द्या. आणि म्हणून इथे आपल्याला काय करता आलं पाहिजे की भक्ता जाती म्हणजे ओलेनी गुणे परमेश्वराच्या
प्रती आपल्याला स्वतःला समर्पित होता आलं पाहिजे, हे भटोबा झाले होते स्वाभाविकपणे. ते विधी ते गुण त्यांच्यामध्ये उमटलेले होते आणि म्हणून त्यांना सुद्धा 12 वर्षे स्वामींनी भेट दिलेली आहे. या आज्ञा त्यांना 12 वर्षे भेट देतात अशा भक्तांना वगैरे कशा असतं बरं ना. या आज्ञा म्हणजे प्रस्तुत वचनातच सांगितलं ना, 12 वर्ष संबंध हे या वचनातच सांगितलेलं आहे. एरे जैसा तोष उपजविला. मग भट्टोबास उपलक्षणी उत्तम अधिकाराच्या पुरुषांना 12 वर्ष भेट देतात, मग इतरांनाही 12 वर्षच भेट देतात का ना. एरे जैसा तोष उपजविला. इतरांनी विधी आचरणाने समर्पणातनं जसा तोष निर्माण केला देवाच्या ठाई, तसं परमेश्वर त्यांना भेट देतात. 12, 20, 24, 28, 32 अशी भेट देतात. एरे जैसा तोष उपजविला. मग प्रत्येकाला सारखीच भेट देत असतील ना. ज्याने जसा तोष उत्पन्न केला तशी त्यांना भेट देतात. आपल्या प्रवृत्ती देती. ती कशी बरं. जसा तोष उपजविला तशीच भेट देतात म्हणजे नेमकी कशी ना. आपल्या प्रवृत्ती देती म्हणजे स्वतःच्या प्रवृत्तीने परमेश्वर भेट देतात. भेट देताना त्या जीवाला कधी भेट द्यावी ही परमेश्वराची प्रवृत्ती आहे. तोही अंतरायाची. मग त्या काही दोष नाही, कारण की ह्याच देवी भेट देणार आहेत. मग 12 वर्ष देऊ ना तो 24 वर्षाचा 56ला देऊ, पण भेट तर देणार आहेत की नाही. मग काही तर दोष नाही. तोही अंतरायाची म्हणजे तो सुद्धा काय आहे, अंतरायच आहे. की परमेश्वर आपल्याला 12 वर्ष भेट न देता 56व्या वर्षी भेट देणार आहेत. म्हणजे एखादा जर का दागिना आहे तो तुम्हाला 12व्या वर्षी भेटणार आहे, पण तो न भेटता तो अंतराय पडून जर का 56व्या वर्षी जर का तो दागिना भेटला तर सांगा बरं त्याचा काय उपयोग आहे का तुम्हाला. तुम्हाला हात तेव्हा तरुणपणी भेटला पाहिजे होता. एखादा पदार्थ आहे असतं ना, काही आधीच्या काळामध्ये कसं होतं म्हणजे लोकांकडे द्रव्य कमी असायचं, उत्पन्न कमी असायचं, खायला मिळत नव्हतं. जे असेल तर कसंही काय ते खाऊन लोकांनी घेतलं. तेव्हा पैसा पाणी नव्हता. आता लोकांकडे पैसा आला, ते म्हणतात तेव्हा खायला भरपूर होतं किंवा खायचे पदार्थ होते आणि खायची प्रकृती होती, पण तेव्हा पैसेच नव्हते, खायलाच मिळालं नाही. आता पैसे आहेत, उपलब्ध आहे, परंतु डॉक्टर म्हणतात हे खाऊ नका ते खाऊ नका. म्हणजे आता मिळतंय परंतु आता वय निघून गेलं, आता त्या वयात काही खाता येत नाही. म्हणजे त्याचं महत्त्व आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा ज्या वयात जे भेटलं पाहिजे त्या वयात ते नाही भेटलं तर मग त्याचं नंतर भेटून आपल्याला त्याचा उपयोग होत नाही. हे पदार्थांच्या बाबतीत आहे, वस्तूंच्या बाबतीमध्ये आहे, परंतु भेटीच्या बाबतीमध्ये काय आहे, कधी ना कधी भेट होणारच आहे ना. तोही अंतरायाची. तोही अंतरायच आहे. आत्ता तुम्हाला हा विषय कळणार नाही. तुम्हाला त्या गोष्टीची जेव्हा ओढ लागेल आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा अंतर पडतं त्यावेळी तुम्हाला एक जे काय आहे, जसं आमच्या स्वामींना निरूपणाची प्रवृत्ती आणि भटोबास आलेले नाही आहेत, तेव्हा स्वामी जे उतावेळ झालेले आहेत की त्यांना निरूपण करायचं म्हणून, तसं तुम्हाला ज्या गोष्टीचा वेध लागणार आहे, तुम्हाला जेवताना तिखट लागलं आणि पाणी आणायला सांगितलं आणि ते पाणी आणायला गेलेले आहेत का पाणी बनवायला गेलेले आहेत, खूप वेळ लागला त्यांना आणायला, मग तुमची तगमग कशी होते, तुम्हाला ओढ लागते, कधी एकदा पाणी येतं असं झालेलं आहे. तुम्ही पदयात्रेमध्ये चालता आणि ते ठिकाणी येतच नाही. आम्ही एकदा पदयात्रेमध्ये सुकन्या निफाडकडे जाणार होतो, मुक्काम आमचा अलीकडेच होता. मग त्यांना विचारलं मुक्काम कुठे आहे, हायवेलाच होतं ते मुक्कामाचं ठिकाण. ते म्हणाले असं असं एक मंगल कार्यालय तिथे आहे आणि त्या रोडला एवढे मंगल कार्यालय आहेत. आम्हाला मंगल कार्यालय दिसलं की आम्हाला आलं बरं का, जवळ गेले की ते वेगळंच नाव असायचं. असे कितीतरी मंगल कार्यालय आम्ही पालथे घातले आणि आम्हाला वाटलं की ते काही येणार नाही बरं का मंगल कार्यालयात. आम्हाला इतकं झालं असं की पाय दुखून आले, पायाला फोडं आली, परंतु मंगल कार्यालय काही आलं नाही. आणि मग एकदा ते नाव दिसलं तेव्हा आम्हाला विश्वास वाटे ना की हे तेच नाव आहे. पण त्यांना विचारलं इथेच जायचं आहे का आपल्याला, ते म्हणलं हो हेच ठिकाण आहे. मग एकदाचे आम्ही तिथे पोहोचलो आणि खरंच त्या दिवशी भरपूर देव आठवला आम्हाला. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे आणि तेव्हा जी भेटत नाही
त्यावेळी जी ओढ आणि आवड निर्माण होते, तळमळ निर्माण होते, हे तेव्हाच त्याचं महत्त्व आपल्याला कळत असतं. देहांतर नाही येतुलेची. आता अंतर आहे कोण्या अर्थाने बरं ना? देहांतर नाहीये फक्त, म्हणजे ह्याच देही देणार आहेत एवढं नक्की आहे, पुढच्या देही देणार नाही आहेत. परंतु भेटी अंतर आहे तर झालेलं आहे. देहांतर आहे म्हणजे पुढच्या देही देणं, आणि भेटी अंतर आहे म्हणजे त्यालाच भेटी अंतरही म्हणतात. परंतु याच देहामध्ये आत्ता भेट देणार नाही आहेत, नंतर देणार आहेत, 20 वर्षात देणार आहेत, 22 वर्ष देणार आहेत. देहांतर नाही येतुलेची वांचून तो काय आहे? अंतरायच आहे एक प्रकारे. सुखी म्हणजे ती तिन्ही ताप नाही, म्हणजे आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक. हे जे म्हटले की सुखी आहे आणि श्रीमंत दोन्हीचा अर्थ एकच म्हणू काय ना? सुखी आहे म्हणजे तिन्ही ताप, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक, तिन्ही ताप नाही. श्रीमंत म्हणावे कशाला ना? श्रीमंत म्हणजे ती कवणी पदार्थ उन्हा नाही, कुठलाच पदार्थ कमी नाही, सर्व एकदम मुबलक आहे आणि उपलब्ध आहे. जेत जन्मविती हे सांगितले, ते येणेकरून काय सांगितलं? सुखी श्रीमंताच्या घरी हे का सांगितलं बरं ना? जेत जन्मविती म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना जन्मविल्या जात आहे त्या ठिकाणाची विशेषता सांगितलेली आहे. ते सुखी आहे श्रीमंत, तिने ताप नाही, म्हणजे असं सांगितलेलं आहे की त्या बालकाला रोज नवीन नवीन वस्त्र आहेत. असं नाही की ते धुतलं परत तेच दिलं त्याला, नाही, रोज नवीन वस्त्र आहेत, तेही सुगंधित आहेत, असे दुर्गंधीयुक्त नाहीत. त्या घराच्या आसपासचे लोक सुद्धा चांगले आहेत. त्या घरामध्ये सुद्धा ती जी आई आहे त्याला असं सांगितलं जातं की ज्या मातेच्या पोटी ते बालक जन्मणार आहे तिला सासू नाही आहे, असंही म्हटलेलं आहे. म्हणजे सासूचं नाव तेव्हापासूनच असं आहे बरं का, की ते स्त्री सुनेला काही ना काही बोलणार. का नाही सासू? कारण की ती सुनेला काहीतरी बोलणार, सून दुखवल्या जाणार, आणि ती दुखवल्या जाते म्हणजे तिच्या पोटातलं जे बाळ आहे, जे पुनःसंबंधी आहे, जन्मणार आहेत, ते सुद्धा दुखवल्या जाणार, त्यांनाही त्रास होणार. हा त्रास सुद्धा व्हायला नको म्हणून सासूच नाही. दुसरा अर्थ लावता सासू आहे, पण कशी आहे? आईसारखी सासू आहे, जीव लावणारी सासू आहे तिला. म्हणजे ती सासू सुद्धा सात्विक आहे, आणि सात्विक सासू सुद्धा असतात बरं का. तुम्हाला वाटेल की नसतात, माहिती आहे तुम्हाला ना? सात्विक सासू पण असतात, न भांडणाऱ्या सासू पण असतात. सुनेला मुलीसारखं तिला वागणूक देणारे सुद्धा सासू असतात. कशावरून असतात? पुनःसंबंधी या पुरुषाची जे काही आजी असेल, आईची सासू असेल, ती कशा प्रकारची आहे? ही तशीच आहे, सात्विक आहे, न दुखवणारी आहे. याच्यावरून आम्हाला हे कळतं. हे सांगितले म्हणजे जेथ जन्मविती, तिथली विशेषता त्या ठिकाणी सांगितलेली आहे. संबंध म्हणजे योग, मग 12 वरिका संबंध, नेदूची नाही. संबंध म्हणजे काय ना? योग म्हणजे श्रीमूर्तीची भेट, ही परमेश्वर ज्याला पुनःसंबंध म्हणतात तो. नेदूची नाही, द्वादशावृत्ती घडी जाऊन येते ती. इथे नेदूची नाही म्हणजे देत नाहीत असा अर्थ होतो बरं का. नेदूची नाही ना, याचा अर्थ शब्द तसा अर्थ म्हणू काय ना? नेदूची नाही म्हणजे देवची, म्हणजे ते म्हणतात एकी दिन मिळे, दोन्ही दिन मिळे, तिसरा दिन न मिळूची नाही. तिसऱ्या दिवशी भेटणार नाही का ना? तिसऱ्या दिवशी अवश्य भेटणार. म्हणजे शेवटच्या वाक्यात नकारात्मकता जरी दिसत असेल, त्याच्यामध्ये निश्चितता सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून 12 वर्ष संबंध नेदूची नाही, देत नाहीत का ना? 12 वर्षात संबंध. जे उत्तम अधिकाराचे जे पुरुष आहेत त्यांना 12 वर्षाच्या पुढे एक घडी जाऊ देत नाही. म्हणून इथे नेदूची नाही म्हणजे 12 वर्षानंतर भेट देत नाही. 12 वर्षाचा कालावधी जेव्हा होतो तेव्हाच बरोबर देव वेळ लावत नाहीत. आपण जर का निरूपणाला कसे येतो आपण? काही लोक 5 वाजता निरूपण असलं तर ते किती वाजता येतात? 4:45 येतात. नियमामध्ये किती आहे? 3 आहे. मग सगळेच लोक 3ला येतात का? 3ला सगळे घरी आराम करतात, 4 वाजता उठतात, आणि मग निघाल्यानंतर आपण 5:45 पर्यंत 5:30 पर्यंत
मंदिरात पोहोचतो. ज्यांचा नोकरीचा प्रश्न, त्यांचा विषय चालू नाही, जे घरीच आहेत आराम करतायत ते आरामात निघतात. काही नाही, 5:15 पर्यंत पोहोचलं तरी काही हरकत नाही. आपण काय मोक्षाला जाणार नाहीच या देहामध्ये, म्हणून आपण कधीही निरूपणाला पोहोचलं तरी चालतं, असा भाव आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, देवाच्या क्रियेअर्थी आपण लवकरात लवकर कुठेही उपस्थित झालं पाहिजे. कशासाठी, आता नांदेड भागामध्ये मामाजींचं जाणं होतं. मग ज्या दिवशी आम्ही तिथे जॉईन होणार होतो की वसमतचे एक जे राखोंडे आहेत त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नांदेडला येतच आहेत तर वसमतला मामाजी येणार आहेत तर तुम्ही या. मग मी ज्या दिवशी वसमतला नांदेडला पोहोचलो त्या दिवशी तिथलं काम आटपून संध्याकाळीच लगेच वसमतला गेलो. मामाजी उद्या येणार आहेत पण मी आज पोहोचलो. म्हटलं उद्या वेळ झाला तर त्याच्यामध्ये पण वसमतला संध्याकाळी येणार आहेत ना, आता कुठे ना बोराड्याला मामाजी सकाळी सकाळी येणार आहेत. आम्ही सकाळी लवकर उठून बोराड्याला आधीच जाऊन पोहोचलो. मामाजी पोहोचणार आहे त्याच्या 1 तास आधीच. का, कारण की त्यांच्या आगमनाच्या आधी आपण गेलो पाहिजे तर उपयोग. ते पोहोचले नंतर आपण जायचं काहीच अर्थ नाही त्याला. म्हणून निरूपण सुरू होण्याच्या आधी आलं पाहिजे, 2 दंडवत झाले पाहिजेत, 5 गाठी स्मरण झालं पाहिजे, प्रार्थना झाली पाहिजे की हे निरूपण आम्हाला उमटावं. अशी जर का तुमची निरूपण ऐकण्याविषयीची आवड असेल तर तुम्ही निरूपणाच्या आधीच उपस्थित होणार. नाहीतर मग 5:15, 5:30, 5:45 एक जण तर ते निरूपण संपण्याची वेळ त्यांना माहिती आहे ते तेव्हाच येतात. म्हणजे ते घरीच असतात, ते कुठेच जात नाही, ते घरीच असतात परंतु ते आरामात येतात. म्हणजे हे काय आहे, तुम्ही आता निरूपणाला कधी येताय, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 30 मिनिटं उशिरा येता. तशाच पद्धतीने आपण विधी सुद्धा कसा करतो, स्मरण नंतर करू, वाचन नंतर करू, पाठांतर नंतर करू, अनुसरण नंतर घेऊ. जेवढं तुम्ही अंतर देता तसं परमेश्वर सुद्धा ज्या दिवशी भेटायला येणार आहेत, सकाळी सकाळीच येणार आहेत भेट द्यायला, तर ते काय करतात, सकाळी 6ला न येता 9 वाजता येतात, 12 वाजता येतात, दुपारी येतील 3ला, तर संध्याकाळी येतील, रात्री 12लाच येतील. तुम्ही दिवसभर वाट बघून 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 तुम्हाला भीती वाटायला लागली की देव येतात की नाही येतात. आता जे परमेश्वर सुद्धा आपल्या प्रवृत्ती भेट देते, म्हणजे ते सुद्धा आपल्या प्रवृत्ती, म्हणजे ती प्रवृत्ती आपणच तयार केलेली आहे. जेवढं आरामदायक तुमचं असेल, गुडघे मांडिया धरूनही आचार करीते असं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आचार करताना सुद्धा माझा पाय दुखतो, हात दुखतो करत करत विधी करायचे नाही. तुम्ही प्रपंच करताना हे सांगता का कारण तुम्ही प्रपंचाला, तिथे तर तुम्हाला रोज करायचंच आहे ते. तसं इथे सुद्धा करताना इथे तर उलट दैहिक आजाराचं कुठलंही कारण ठेवायचं नाही. जे आपल्याला जेवढं जमतंय तेवढं ते करायचं आणि आपला जो विधी आहे तो आपला पार पाडायचा. आणि म्हणून सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी परमेश्वर काय करतात, बरोबर जसं तुम्ही त्याग केलेला आहे तसं तुम्हाला भेट देतात. देणे आगत्य का देतात बरं, देणे आगत्य म्हणजे अशा प्रकारे तुम्ही समर्पण केल्यानंतर तुम्हाला परमेश्वराने भेट द्यावी, तुम्हाला परमेश्वराने पुनःसंबंध द्यावा, हे विधी नियमामध्ये आहे, परमेश्वराच्या व्यवस्थेमध्ये आहे. आणि म्हणून परमेश्वर जीवाला पुनःसंबंधी उशिरा का होईना परंतु भेट देतात. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार्याचं 262 क्रमांकाचं वचन, सुखिया श्रीमंताच्या घरी पुरुष म्हणून जन्मती मग 12 वरिका संबंध नेदूची नाही, हे वचन आणि त्या संबंधित प्रकरण वशाची उत्तरार्ध 626 क्रमांकाची लीळा या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.